शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाट मज धावल्या सुबटा, शुरानी धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाट मज धावल्या सुबटा, तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाट मज धावल्या सुबटा. विठाल समागत्य तिष्ठं तमानंदकंदं, समागत्य तिष्ठं तमानंदकंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगाकृतं रमण दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादा निकतेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गणसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं, एकं नित्यं सर्वादि साक्ष्यभूतं, भावार्थं किमरहितं सद्गुरुतं नमामि.
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाचा जनी जन्म नामात झाला याने सदा वासनामात केला वेयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा सद्गुरु श्रीपादमूर्ती, नमस्कार माझा सुब्रह्मदास मूर्ती, नमस्कार माझा सुब्राजराम बाबा. शरण शरण हनुमंता तुम्हा आलू रामदूता. काय भक्ती त्या त्या वाटा मज दाबल्या सुबटा विठाला. श्रीमंत साधू वैरागाचा पुतळा त्यांनी 5वा वेद निर्माण केला. हे संत श्रेष्ठ तुकोबड्यांचा 4 चरणाचा अत्यंत सोपा असताना भगवान परमात्म्याच्या हनुमंतरायांची भक्ती करत असताना हनुमंतरायांच्याकडे मागण्या मागणारा भंग विठाला. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावल्या सुबटा. महाराज हनुमंतरायांच्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबड्या भक्तीचा मार्ग जर कोणाकडे मागत असतील तर हनुमंतरायांकडे विठाला. त्यांच्यासाठी तुकोबड्या शरणागती पत्करतात. शरण शरण हनुमंता. एकदा नाही पत्करत, 2दा पत्करतात. एकदा तणानं आणि दुसऱ्यांदा मनानं. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. कारण प्रभू रामचंद्रांचा जर महत्वाचा दूत जर कोण असेल तर हनुमंतराया विठाला. तुकोबड्या मागणं मागतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबल्या सुबटा. कारण हनुमंतरायांचं स्वरूप वर्ण करता शुरा निधीर. स्वामी काजी तू सादर. शूर आहे, धीर आहे आणि स्वामी काज. गुरु भक्ती काय आहे ना हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर हनुमंतराया विठाला. म्हणतात तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या या कुमारा. आईचं नाव आहे अंजनी आणि त्यांचं वर्णन तुकोबड्या करतात आणि त्यांना शरणागती पत्करतात आणि त्यांच्याकडनं भक्तीचा मार्ग वागतात विठाला. ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही उपस्थित आहोत ते म्हणजे माटोबा महाराजांचा व जोगेश्वरी मातेचा मुखवटा प्राणप्रतिष्ठापना सोहळा. त्याप्रमाणे हनुमंतराय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कालपासून चालू असणारा हा नियोजित कार्यक्रम आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ठेवण्यात आलेली कीर्तन रूपी सेवा स्वयंसेवक मंडळी, ग्रामस्थ, टाळकरी, माळकरी, गावकरी, वारकरी सर्वांनी मिळून या ठिकाणी मधसारख्या लेकराकडे पामरात सुपूर्द केलेले आहे. त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद देतो. सुंदर असे मृदंगाचार्य आहेत, सुंदर असे गायनाचार्य आहेत.
त्याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपारायण स्वप्नील महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपारायण गौरव महाराज, आदरणीय हरिभक्तीपारायण विवेकानंद महाराज शास्त्रीजी, त्याप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपारायण माझे जीवश्य कंठस्थ मित्र या ठिकाणी गणेश महाराज वागले ते उपस्थित आहेत, सिस्टीमवाले, आणि तुम्ही सगळे जागे आहात असं गृहीत धरून कीर्तनाला सुरुवात. विठाल मला ग्रामस्थांनी आधीच सांगितले 9च्या पुढे जायचं नाही, जर गेले तर तुमचं पाकिट दिलं जाणार असं ठरलेलं नाही, असं अजिबात ठरलेलं नाही. मला नियोजन मंडळाने आधीच सांगितले वेळेत 11 वाजेपर्यंत, त्याच्यामुळे 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. विठाल मंदिराला पूर्णत्व आहे कळसानं. बरी काय का मंदिराला जोपर्यंत कळस होत नाही ना तोपर्यंत मंदिराला पूर्णत्व येत नाही, आणि जीवाला जोपर्यंत मोक्ष भेटत नाही तोपर्यंत जीवाला पूर्णत्व नाही. विठाल मंदिर म्हणजे पूर्णत्वाचं लक्षण खरं आहे का? प्रपंच कितीही करा, प्रपंचामध्ये सुख नावाची गोष्ट कोणालाही प्राप्त होत नाही, अपेक्षा कधीही पूर्ण होत नाही. जिथं अपेक्षा पूर्ण होत नाही या नाव प्रपंच, आणि जिथं अपेक्षा पूर्ण होते ना अपेक्षा शिल्लकच राहत नाही या नाम परमार्थ. विठाल कारण असं आहे महाराज म्हणतात बाबा, कारण इथं बसलेल्या प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? बरोबर, काय अपेक्षा आहे? सगळा प्रयत्न आपला चाललाय कशासाठी? सुखासाठी. कशासाठी चाललाय? 1 एकर त्याची 2 एकर कशासाठी? बघा तो का माझ्या हा काय नाही, ती येते 9:15 वाजता येते, काय काळजी करू नका. इथं आलेलं महत्वाचं आहे, कारण इथं काय कुणी पण येतो का? इथं काय कुणी पण येत नाही. पुण्य फळाले बहुता कोणाचं पण काम नाही. तू का म्हणे येते पाहिजे जातीचे हिऱ्या गबाळ्याचे, कारण भाग्याचा तो पावे येते. कोणाचं पण काम नाही तर येणं, त्याला भाग्यच लागतं, पुण्य लागतं, आणि तुमचं पुण्य उदायला आलं म्हणून कमीत कमी या धर्म मंडपात येऊन बसला. विठाला सगळा टाच चाललाय आपला. कशासाठी चाललाय? सुखासाठी. कशासाठी चाललाय? बोला ना. 1 एकर त्याची 2 एकर कशासाठी? सुखासाठी. 2 व्हीलर त्याची 4 व्हीलर कशासाठी? सुखासाठी. चापडाचं घरी त्याचा बांगला कशासाठी? सुखासाठी. 1 बायको त्याच्या, कोण म्हणला रे 2? कोण म्हणलं 2? अरे का घटकात नाकी 9 आले, रोज मला कुणी ना कुणी भेटते. महाराज बघा तेवढं तेवढं रोज मला कुणी ना कुणी भेटते. सगळ्यात चांगले पण बघा तेवढं. तुम्ही रोज एका तालुक्याला आहे, तुम्ही रोज एका गावाला आहे, तुम्ही रोज एका जिल्ह्याला, बघा तेवढं. पण सगळा टाच चाललाय कशासाठी? सर्व सुखाची आशा जनीला.